लेट 20s मधला एक रिस्पॉन्सिबल मुलगा म्हणून हे 5 पर्सनल फायनान्स रूल मी स्वतः फॉलो करतो आणि कदाचित ते तुम्हालाही मदत करू शकतात. नंबर 1, जेव्हा सॅलरी होते ना तेव्हा सगळ्यात आधी मी स्वतःला पे करतो, माझ्या इन्व्हेस्टमेंट्स करून घेतो आणि त्यानंतर पूर्ण महिन्याभराच्या खर्चाचा हिशोब होतो, त्या आधी नाही. नंबर 2, असं नाही की मी फार कंजूस आहे किंवा कुठल्या गोष्टींवरती खर्चच करत नाही. जेव्हा ज्या गोष्टींवरती खर्च करायचा असतो त्या सगळ्या गोष्टींवरती मी ऑलरेडी खर्च करतो. पण हा एक आहे की प्रत्येक खर्च एक्सेल शीट वरती मेंटेन केला जातो आणि ऍट एंड ऑफ द मंथ जर का त्या स्पेसिफिक मंथ मध्ये माझ्या अकाउंटला 100 रुपये क्रेडिट झालेले असतील, मग ते माझ्या सॅलरी मधून असो, सोशल मीडिया इन्कम मधून असो किंवा कुठल्याही अदर वेने झालेले असो, मला हिशोब 100 रुपयांचाच पाहिजे, 99 रुपये किंवा 101 रुपयांचा नाही. अगदी 2 रुपयाचं जीपे रिवॉर्ड पण मला मिळालेलं असेल किंवा मग बँकेने एटीएम चार्जेस वगैरे अशी कुठली गोष्ट कट झालेली असेल ना, तर प्रत्येक क्रेडिट आणि डेबिट माझ्याकडे एक्सेल शीटवर मेंटेन झालेलं असतं. नंबर 3, मला माहिती आहे मी कॉर्पोरेट मध्ये जॉब करतो, अशी एखादी सिच्युएशन येऊ शकते जेव्हा मला बाय चॉईस स्विच करायचे, एखाद्या वेळी झालंच ले ऑफ, अजून कुठल्याही कारणामुळे जर का पुढच्या 3 महिन्यासाठी माझा इन्कमच बंद पडणार असेल ना, तर ते 3 महिने मी सर्वाइव्ह करू शकेन इतका इमर्जन्सी फंड माझ्याकडे नेहमी अवेलेबल असतो. नंबर 4, मी माझे फायनान्सेस कधीच इतर कोणाच्याही सोबत कम्पेअर करत नाही. माझ्या एका मित्राला 2 लाख रुपये सॅलरी आहे आणि म्हणून तो दर महिन्याचे 50,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो, मी कदाचित 10,000 रुपये करू शकतो. हे कंपॅरिझन मी कधीच करत नाही की माझी परिस्थिती आहे ती माझी परिस्थिती आहे, त्याच ठिकाणाहून मला ग्रो करायचंय, हे माझ्यासाठी खूप क्लिअर असतं नेहमीच. नंबर 5, ज्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स विषयी माझ्याकडे बेसिक माहिती नाही ना, त्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स मध्ये मी कधीच इन्व्हेस्ट करत नाही. जसं की मला अजूनपर्यंत माहिती नाही क्रिप्टो, बिटकॉइन कसं वर्क करतं किंवा गेट क्विक रिच स्कीम असतात किंवा अदर कुठलेही ऑप्शन ज्याच्याविषयी माझ्याकडे नॉलेज नाही ना, त्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स मध्ये मी इन्व्हेस्ट नाही करत. तुम्ही यापैकी काय फॉलो करता हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.